प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र प्रेम महान नावामध्ये मी आपलं आजच्या ह्या संदेशामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. प्रियानो, प्रभूचं वचन हे सत्य आणि पवित्र वचन आहे. ते आपल्या देहाला आरोग्याने हाडांना सत्व देणारं असं वचन आहे. शास्त्रात लिहिलेलं आहे की विश्वास हा वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. जेव्हा देवाचं वचन आपण ऐकतो तेव्हा ती प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता असते. ती देवाची सत्य वार्ता असते आणि हा तुम्हाकडे येणारा संदेश ही देवाची वाणी, देवाची वार्ता जेव्हा तुम्हाकडे येते तेव्हा तो तुमच्यामध्ये देवावरला विश्वास वाढतो. आणि जेव्हा तुम्ही विश्वासामध्ये वाढता आणि विश्वास धरून प्रार्थना करू लागता तेव्हा देव तुमचं ऐकू लागतो. कारण येशू ख्रिस्तानं मत्ती 21:22 मध्ये स्वतः म्हटलं आहे, तुम्ही विश्वास धरून माझ्या नामात प्रार्थना करून जे काही मागाल ते मी तुम्हास देईन. म्हणून प्रियानो, देवाचं वचन ऐकल्यानं आपल्यामध्ये देवावरला विश्वास वाढतो आणि जेव्हा आम्ही विश्वास धरून प्रार्थना करू लागतो तेव्हा देवबाप त्याच्या कृपेनं तुमच्या आणि माझ्या गरजा ऐकून तो उत्तर देऊ लागतो. म्हणून या आजच्या ह्या संदेशामध्ये आपण देवाची ही सुवार्ता, देवाचं हे वचन आपण ऐकूया, श्रवण करूया. नक्की आजचा हा संदेश तुमच्या जीवनामध्ये तुमच्या विश्वासाला वाढवण्यास आणि तुम्हाला आशीर्वादित करण्यास नक्की कारणीभूत ठरेल. पवित्र शास्त्रातून मत्ती कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय, प्रभू येशू ख्रिस्ताचं डोंगरावरील प्रवचन. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये जे 5 शुभवर्तमान आहेत, आपणास ठाऊक आहे की मत्ती, मार्क, लूक, योहान ही 4 शुभवर्तमान आहेत. परंतु तुम्ही हे 5वं शुभवर्तमान आहे. तुमची आणि माझी साक्ष, तुमचं आणि माझं सत्कृत्य, तुमचं आणि माझं जीवन हे आज लोकांसमोर एक शुभवर्तमान असं आहे. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये या मत्तीनं प्रभू येशू ख्रिस्ताला राजा असं तो संबोधित आहे आणि प्रकट केला आहे. मार्कनं येशू ख्रिस्ताला तो सेवक आहे आणि लूक म्हणतो तो देवाचा, तो मनुष्याचा पुत्र आहे. आणि त्या पद्धतीनं यांनी लिखाण केलं. पण योहानानं योहान कृष्णवर्तमान लिहिताना तो देवाचा पुत्र आहे अशा प्रकारे त्यानं आत्म्याच्या प्रेरणेनं प्रगट केला आहे. प्रियानो, मत्तीमध्ये मत्ती प्रभू येशू ख्रिस्ताबाबत जे सत्य लिहित आहे, सगळ्यांना सांगितलेलं आहे. यामध्ये प्रत्येक अध्याय आणि प्रत्येक वचनाकडे आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. मत्ती कृष्णवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये हे डोंगरावरलं प्रवचन प्रियानो आजही जगासाठी आणि जगातील सर्व राष्ट्रांसाठी हा एक उत्तम आणि महान असा उपदेश आणि बोध आहे. कोणतंही ऍडमिनिस्ट्रेशन असो, कौटुंबिक व्यवस्था असेल, सामाजिक व्यवस्था असेल, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय व्यवस्था ही त्या पद्धतीनं त्या ऍडमिनिस्ट्रेशननं जे व्यवस्था केलेली असते किंवा जो जाहीरनामा केलेला असतो त्या जाहीरनाम्यावर ती व्यवस्था चालते. प्रियानो, प्रत्येक राष्ट्राचा एक जाहीरनामा आहे, प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा आहे, प्रत्येक संस्थेचा कार्यपद्धतीचा जाहीरनामा आहे. परंतु ज्या परमेश्वरानं ही सृष्टी निर्माण केली, ज्या परमेश्वरानं आपल्या प्रतिरूपाचा मानव निर्माण केला, आपल्या स्वरूपाचा आणि आपल्याशी सदृश्य अशा मानवाला प्रियानो या भूतलावर एक
सामाजिक, आध्यात्मिक आणि एक सार्वकालिक जीवनासाठी लागणारा जो जाहीरनामा आहे, प्रभू येशू ख्रिस्तानं या डोंगरावरील प्रवचनामध्ये नमूद केलेला आहे. कारण आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे की मनुष्य हा केवळ पृथ्वीवरील रहिवासी नाहीये. पृथ्वी हे आमचं कायमचं ठिकाण किंवा ग्रह किंवा मंडप नाहीये. प्रत्येकाला हा मंडप एक दिवस काढावा लागणार आहे. देवाचं वचन आपल्याला ठाऊक आहे की देवाचा सेवक पाऊल देखील म्हणतो की माझं नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. कारण प्रियानो, प्रत्येकाला या भूतलावरून एक दिवस सोडून हे भूतल, हे मानवी रूप आणि हे जीवन जायचं आहे. म्हणून परमेश्वरानं मनुष्यासाठी पृथ्वी हे तात्पुरतं गृह असं ठेवलेलं आहे. परंतु परमेश्वराची जी संकल्पना आहे मनुष्यासाठी की स्वर्ग हे सार्वकालिक जीवन, जिथं अंधार नाही आणि जिथं प्रकाशाची पण गरज नाही. परमेश्वर स्वतः प्रकाश आहे. जिथं आजार नाही, उपचाराची आवश्यकता नाही, असा वैद्य प्रभू येशू ख्रिस्त तिथं आहे. जिथं दुःख नाही, वेदना नाहीत, औषधांची, इंजेक्शनची आवश्यकता नाही, असं ते ठिकाण आहे. प्रियानो, स्वर्ग हा परमेश्वरानं मनुष्यासाठी कायमचं सार्वकालिक जीवनाचं ठिकाण असं ठेवलेलं आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्तानं अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. मत्तय योहान कृष्णवर्तमान 14 मध्ये प्रभू येशू म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून कोणी पित्याजवळ स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. येशू स्वतः म्हणतो, मी स्वर्गाचं द्वार आहे. आणि म्हणून प्रियानो, जो स्वर्गाचा पिता, जो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वरानं या भूतलावरील प्रत्येकावर प्रेम केलं आणि शास्त्रात लिहिलंय, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्या पुत्रावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. माझ्या प्रियजनांनो, आज ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या. पृथ्वी ही परमेश्वरानं मनुष्यासाठी दिलेलं एक तात्पुरतं रहिवासासाठी ठिकाण आहे. परंतु स्वर्ग हे आमचं कायमचं ठिकाण आहे, जिथं मनुष्यासाठी परमेश्वरानं सार्वकालिक जीवन ठेवलेलं आहे. परंतु तुम्ही आणि मी या स्वर्गामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी आम्ही पात्र नव्हतो. कारण पहिला मनुष्य हा पापामुळे पतन पावला आणि त्यामुळं आपण परमेश्वराची स्वरूपाचे लोक. बायबलमधील देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं आणि आपल्याशी सदृश्य निर्माण केलं. मनुष्य देवाला पाहत होता, देवाचं ऐकत होता, देवावर चालत होता, तो आदाम आणि ती हवा. पण सैतानाने त्यांना फसवलं आणि त्यांचं पतन झालं आणि ते देवाच्या सानिध्यापासून, देवाच्या यदिन बागेतून ते दूर गेले. आज आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, मनुष्य देवासाठी पुन्हा भुकेलेला आहे, ताणलेला आहे. म्हणून दावीद राजा देखील स्तोत्र 42 मध्ये म्हणतो, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लोलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे. प्रियजनांनो, आपण परमेश्वराचे भुकेले आहोत, ताणलेले आहोत. आणि म्हणून या भूतलावर आम्ही कष्ट करतो, अन्न खातो आणि बरेच उद्योग, नोकऱ्या, हे मनुष्याच्या मागे लागलेलं आहे. परंतु आज तुम्हासाठी आनंदाची बातमी ही आहे की सार्वकालिक जीवन, स्वर्गातील जीवन हे आमचं कायमचं निवासस्थान आहे. आणि म्हणून त्याकडे जाण्यासाठी परमेश्वरानं आम्हाला, मनुष्याला, जो पतन पावलेला मनुष्य, त्याला सार्वकालिक जीवनात घेण्यासाठी योहान 3:16 प्रमाणे देवाने या जगावर प्रीती केली आणि आपला पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला, यासाठी की तुम्ही आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि त्याच्या कृपेने आमचं तारण व्हावं आणि तो मार्ग, सत्य, जीवन बनवून आम्हाला त्याच्याद्वारे
पित्याजवळ स्वर्गात जाता यावं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा या जगामध्ये आम्हाला त्याची प्रजा बनून, तो राजा बनून या ठिकाणी आलेला आहे. म्हणून मत्तईनं ज्या वेळेला हे डोंगरावर प्रवचन त्यानं सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताचं, मात्र मत्तई 2 मध्ये तो म्हणतो, मत्तई कृष्णबात 2 अध्याय, हेरोद राजाच्या दिवसात यहुद्यातील बेथलेमात येशू जन्मल्यानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरूशलेमास येऊन विचारू लागले की यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, येशू ख्रिस्त या जगामध्ये राजा असा जन्मास आलेला आहे. आणि या ज्ञानी विद्वान ताऱ्यांचा अभ्यास करणाऱ्या या शास्त्रज्ञांनी, या मागी लोकांनी पूर्व दिशेस येशू ख्रिस्त या तारणाऱ्याचा तारा त्यांनी पाहिला आणि त्यांची खात्री झालेली आहे. ते म्हणत आहेत की आम्ही पूर्व दिशेस तारा पाहून आलेलो आहेत. काय म्हणतात ते? यरूशलेमास येऊन विचारले, यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे? आज तुम्हासाठी आनंदाची बातमी ही आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा राजा असा या जगामध्ये, या भूतलावर मानवी स्वरूप धारण करून जन्मास आलेला आहे. कशासाठी? की तुम्हाला आणि मला तो आपली प्रजा बनवण्यासाठी आलेला हा राजा आहे. आणि म्हणून आम्हाला माहित आहे, हा मत्तई हा सुरुवात करताना सांगत आहे की मागी लोकांनी जेव्हा तारा पाहिला तेव्हा ते म्हणतात, पूर्व दिशेस आम्ही तारणाऱ्याचा तारा पाहिला आणि तो यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे? पहा प्रियानो, आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रिय बहीण भावानो, पहिली गोष्ट लक्षात घ्या, येशू ख्रिस्त धर्माचा किंवा जातीचा असा नाहीये, तो प्रजेचा राजा आहे. आणि या भूतलावरील प्रत्येक प्रजा त्याशी आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताकडे आम्ही पाहत असताना तो आमचा राजा आहे, आम्ही त्याची प्रजा आहोत हे विसरता कामा नये. आणि असा हा राजा मत्तई 5 मध्ये आम्हाला पाहायला मिळतो. एक राजा आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा जन्मास येतो तेव्हा एखाद्या राजवाड्यात येतो, परंतु आपला प्रभू येशू ख्रिस्त हा गायीच्या गोठ्यात जन्मास आलेला राजा आहे. आणि त्याच्या जन्मानं अंधार निघून गेला, तिथली घाण निघून गेली. आणि हा राजा, जेव्हा एक राजा त्याचा राज्याभिषेक होतो तेव्हा तो आपला जाहीरनामा जाहीर करतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्त या राजाचा जाहीरनामा त्याने प्रियानो ना महालामध्ये ना कुठल्या तरी प्रसिद्ध किंवा मोठ्या ठिकाणी जाहीर केला नाही. आपल्याला मत्तई 5 मध्ये पाहायला मिळतं, प्रभू येशू ख्रिस्त या राजाचा जाहीरनामा त्यानं डोंगरावर जाहीर केलेला आहे. मत्तई 5 मध्ये लिहिलेलं आहे, डोंगरावरले प्रवचन. तेव्हा लोकसमुदायास पाहून तो डोंगरावर गेला व खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्या शिकवू लागला की धन्यवाद. हे 10 धन्यवाद हा येशू ख्रिस्त या राजाचे तुम्हाला आणि मला, या प्रजेसाठी, या भूतलावरलं एक शांतीचं, आनंदाचं, समाधानाचं, प्रीतीचं जीवन जगण्यासाठी त्यानं घालून दिलेले हे नियम आहेत. आणि जेव्हा हे नियम आम्ही काळजीपूर्वक ऐकतो, वाचतो, त्याप्रमाणे वागू लागतो, तेव्हा नक्की प्रियानो, तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताची प्रजा बनून या भूतलावर तुम्हाला या पृथ्वीवर नक्की शांती मिळेल. नक्की ज्या घरामध्ये तुम्ही राहता ते घर तुमच्या शांतीनं भरेल. ज्या समाजामध्ये तुम्ही राहता तो समाज सुरक्षित राहील. कोणतंही राज्य असू दे, कोणताही देश असू दे, प्रभू येशू ख्रिस्त या राजानं दिलेल्या या नियमांचं जर तुम्ही पालन कराल तर नक्की आपला भारत देश देखील तुमच्या वर्तणुकीनं, तुमच्या आचरणानं देशाला स्वास्थ्य आणि शांती मिळेल. आपला महाराष्ट्र राज्य स्वास्थ्य आणि शांतीमध्ये राहील. कारण ही धर्माची शिकवण नाहीये, हा कुठल्याही जाती धर्मामध्ये तेढ किंवा संघर्ष करणारी शिकवण नाहीये. तर प्रियानो, प्रत्येक मनुष्याला शांतीने राहण्यासाठी केलेला उपदेश आहे. प्रत्येक मनुष्याला देवाच्या भयामध्ये राहण्यासाठी, प्रत्येक मनुष्याला एक स्वस्थ जीवन जगण्यासाठी,
आनंद जीवन जगण्यासाठी, माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागण्यासाठी, माणसानं देवाचं भय बाळगण्यासाठी येशू ख्रिस्तानं दिलेला हा जाहीरनामा आहे. यामध्ये 10 धन्यवाद आहेत. प्रभू येशू काय म्हणतो? पहिला धन्यवाद, जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. प्रियजनांनो, मी मगाशी म्हणालो की परमेश्वरानं मनुष्याला ही पृथ्वी हे कायमचं नाही तर तात्पुरतं दिलेलं गृह आहे, आणि स्वर्ग हे आमचं कायमचं ठिकाण आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट गुपित न ठेवता प्रकट केली की स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. म्हणजे स्वर्गाचं राज्य जर तुम्हाला आणि आम्हाला प्राप्त व्हायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्तानं त्यासाठी पहिलं जो बोध आणि उपदेश केलेला आहे की आत्म्यामध्ये दीन राहा. आम्ही बरेचदा शरीरानं नम्र होतो, लीन होतो, झुकतो माणसासमोर, अधिकाऱ्यांसमोर, परिस्थितीसमोर, ठीक आहे. परंतु परमेश्वरानं आम्हाला शरीर, जीव आणि आत्मा असं बनवलेलं आहे. तुमच्या मध्ये जो आत्मा आहे तो आत्मा आणि आत्म्याच्या गुड गोष्टी देव जाणतो. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे. आज तुमचा आत्मा दीन आहे काय? नम्र आहे काय? तुम्ही आत्म्यानं दीन होऊन परमेश्वराची प्रार्थना भक्ती करत आहात काय? तुम्ही आत्म्याच्या नियमानं चालत आहात काय? देवानं तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. आम्हाला ठाऊक आहे प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा यशाचं पुस्तक दिलं तेव्हा तो यशाचा धर्मग्रंथ वाचण्यासाठी सभास्थानात उभा राहिला, तेव्हा तो म्हणतो, प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे, धरून नेलेल्यांची सुटका करावी, बंदिवासास मोकळे करावे, अंधयास दृष्टी द्यावी, परमेश्वराच्या प्रसादाचं वर्ष विदित करावं, ठेचलेल्यास मोकळं करावं, म्हणून परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. येशू ख्रिस्तानं त्याच्यावरती जो अभिषेक, त्याच्यावरती जे परमेश्वरानं जे पवित्र आत्म्याची जी पाखर घातली, त्यानं ओळखलं होतं आपलं पाचारण. दिनास सुवार्ता सांगणं, धरून नेलेल्यांची सुटका करणं, बंदिवासास मोकळं करणं, गरिबास सुवार्ता सांगणं, ठेचलेल्यास मोकळं करणं, अंधयास दृष्टी देणं. प्रिय बहीण भावानो, तुम्हाला आणि मला परमेश्वरानं शरीर, जीव आणि आत्म्यामध्ये बनवलेलं आहे. आपण जे काही करतो ते सर्व शरीरासाठी, जीवासाठी, परंतु आत्म्याचा मनोभाव ओळखा. आम्ही आत्म्यानं भक्ती करणं, आत्म्यानं परमेश्वराला जडून राहणं, आम्ही आत्म्याच्या स्वाधीन राहून एकमेकांची सेवा करणं, एकमेकाला बिलगून राहणं फार महत्वाचं आहे. त्याचं प्रतिफळ काय? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जे आत्म्यानं दीन ते धन्य, स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियजनांनो, आजचा संदेश तुम्हाला येत आहे की जर स्वर्गाच्या राज्यामध्ये तुमचा प्रवेश व्हायचा असेल तर तुमच्या आत्म्यामध्ये दीन, नम्र तुम्ही व्हायला पाहिजे. म्हणून स्तोत्र संहिता 41 मध्ये पण लिहिलेलं आहे, जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. दिनांची, दीन, दुबळे, आजारी यांची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जे शोक करतात ते धन्य, त्या सांत्वन प्राप्त होईल. आज समाजामध्ये मी पाहतो अनेक लोक वेगवेगळ्या कारणामुळे शोक करत आहेत. आजारपणामुळे, अनेक प्रकारचे विकार व्याधी शरीराला जडलेले आहेत, अनेक प्रकारचे आर्थिक समस्या आहेत, सामाजिक ताणतणाव आहेत. सांत्वन करणारा कोणी नाही, पण काळजी करू नका. आनंदाची गोष्ट ही आहे, आज तुमचा शोक जरी मनुष्याला दिसत नसेल, परंतु जर शोक करून देवाकडे प्रार्थना कराल तर तुम्ही धन्य, कारण सांत्वन करणारा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून पृथ्वीवर तो राजा बनून आलेला आहे. कारण यशाच्या पुस्तकामध्ये देखील देवाचं वचन यशा 66 मध्ये लिहिलेलं आहे, जसं आई मनुष्याचं सांत्वन करते तसा मी परमेश्वर तुमचं सांत्वन करेन. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त हा सांत्वनदाता देव आहे. जे शोक करत आहेत आजारामुळे, जे शोक करत आहेत गरिबीमुळे, समस्यामुळे, छलामुळे, आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे, तुमचं दुसरं कोणी सांत्वन करो की नको, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जसं आई मुलाचं सांत्वन करते तसं मी तुमचं सांत्वन करेन.
लाजर मरण पावला. अनेक लोक त्यांचं मार्थेचं आणि मरियाचं सांत्वन करायला आले होते. कारण मनुष्य मनुष्याचं तात्पुरतं सांत्वन करतो, पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या गावामध्ये आला, येशू ख्रिस्ताना देखील त्यांचा आक्रोश, त्यांचं रडणं, त्यांचा विश्वास पाहून तो रडला. परंतु तो कबरेजवळ गेला आणि त्यानं हाक मारली, लाजरा बाहेर ये. आणि मेलेला लाजर त्या बहिणीला परत प्राप्त झाला. आज माझ्या बहीण भावानो, तुम्ही कशामुळे अश्रू गाळत आहात? कोणत्या गोष्टी हरवलेल्या आहात? कोणी तुमचं काय हिरावून घेतलेलं आहे? दोष देऊ नका इतरांना. प्रभू येशू ख्रिस्ताला शोक करून प्रार्थना करा, येशू तू माझं सांत्वन कर. तू माझ्या हिरावून गेलेल्या नाती तुटलेले आहेत, अनेक गोष्टी कोणीतरी हिरावून घेतलेल्या आहेत, तुम्ही ज्यांना हरवलेलं आहे, येशू ख्रिस्ताचं सहाय्य मागा. प्रभू येशू ख्रिस्त ज्यानं मार्था आणि मरियाचं खरं सांत्वन केलं, त्यांचा भाऊ मेलेला त्यांना दिला, तो आज येशू ख्रिस्त तुमच्या गोष्टी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. म्हणून तो म्हणतो, जे शोक करतात ते धन्य, त्यांचं सांत्वन होईल. तिसरा धन्यवाद, जे सौम्य ते धन्य, कारण त्यास पृथ्वीचं वतन मिळेल. माझ्या प्रियानो, आज या भूतलावर परमेश्वरानं आम्हाला स्वच्छ प्रकाश, स्वच्छ हवा, अनेक गोष्टी आम्हाला, नद्या, तलाव, समुद्र दिलेले आहेत. परमेश्वर पुष्कळ काही मोफत दिलेलं आहे, पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि मग बरेचदा निसर्गाच्या आम्ही आड येतो. निसर्गाच्या वर आम्ही बरेचदा त्याला निसर्गाची हानी करण्याचा प्रयत्न करतो. झाडे सावलीसाठी आहेत, झाडांची तोड थांबवली पाहिजे. नद्या आम्हाला जल देतात, शेतीला पाणी देतात, अन्न देतात. नद्यांचं प्रदूषण आम्ही टाळलं पाहिजे. सरकारी अधिकारी किंवा सैनिक किंवा परमेश्वराचे जे सेवक प्रार्थना करण्यासाठी आम्हाला दिलेले आहेत, त्यांचा आम्ही सन्मान केला पाहिजे. सौम्यता ही तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. माझ्या प्रियानो, तरच या भूतलावर जी काही व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेचा योग्य फायदा तुम्ही घ्याल. सौम्य राहा. जे सौम्य ते पृथ्वीचे पतन पाहतील. आज आम्ही पाहतो समाजामध्ये, जे सौम्य नाही, शांतीनं, प्रीतीनं राहत नाहीत, त्यांचं आयुष्य क्षणभंगुर आहे. पृथ्वीचं जे काही वतन आहे ते पण त्यांच्याकडून हिरावून घेतलं जातं. प्रभू येशू पुन्हा म्हणतो, जे धार्मिकतेचे भुकेले ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. माझ्या प्रियानो, धर्माचे भुकेले ताणलेले असं म्हटलेलं नाही, धार्मिकतेचे. आज लोक धर्म, जात यामध्ये अडकलेले आहेत. भक्ती हे पण काही ठिकाणी कमाईचं साधन होऊन बसलेलं आहे. माझ्या प्रियानो, धर्मापेक्षा धार्मिकता महत्वाची आहे. रायचियसनेस, नीतिमत्व. येशू ख्रिस्तानं हा जो धन्यवाद आशीर्वादाचा सांगितलेला प्रभू येशू म्हणतो, जे धार्मिकतेचे भुकेले ताणलेले ते धन्य, ते तृप्त होतील. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताकडं निकदेम देखील रात्रीच्या वेळेला आला. त्याच्याकडे सगळं ज्ञान होतं, तो गुरुजी होता, तो ज्ञानी होता, पण त्याने ओळखलं होतं की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. म्हणून तो रात्रीचा येऊन येशूला म्हणतो, काय केल्यानं मला स्वर्गाचं राज्य मिळेल. प्रभू येशू त्या निकदेमाला सांगतो की नव्यानं जन्मल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कुणाचा प्रवेश होत नाही. माझ्या प्रिया, नव्यानं जन्मले म्हणजे आईच्या उदरात पुन्हा जाणे नाही. आपण पश्चाताप केला पाहिजे, पापांची कबुली करून सोडलं पाहिजे. आणि प्रियानो, आम्हाला जी परमेश्वराची धार्मिकता जेव्हा मिळेल, तेव्हा तुम्ही धन्य आहात. आज तुम्ही देवासाठी भुकेले ताणलेले आहात काय? शब्बात दिनाची आठवण पाळून तो पाळत आहात काय? तुमची धार्मिकता लोकांना दिसली पाहिजे. धार्मिकता म्हणजे धर्म नव्हे, धार्मिकता म्हणजे धर्म करणे आहे. गरीब, अनाथ, पोरके, विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणं, याला धार्मिकता म्हणतात. उपवासाची धार्मिकता ठीक आहे, पण उपवासाच्या दिवशी आम्ही अन्न वर्ज्य केलं, उपवासाच्या दिवशी आम्ही अनेक गोष्टी सोडून दिल्या, परंतु आमच्या अन्नाचा, धान्याचा उपयोग जे भुकेले आहेत, गरीब आहेत, त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे. ही धार्मिकता आहे. तेव्हा आम्हाला देव तृप्त करतो. येशू ख्रिस्ताकडे जे जे आलेत त्यांना प्रभूनं तृप्त केलेले आहे, कारण ते ताणलेले, भुकेले होते. प्रियानो, या सगळ्या गोष्टी करत असताना येशू ख्रिस्तानं फार महत्वाचा एक मुद्दा सांगितलाय, जे दयाळू ते धन्य, त्याचवर दया करण्यात येईल. आपल्याला ठाऊक आहे, देव दयाळू आहे. देव दयाळू आहे. काय तुम्ही दयाळू आहात काय? बरेचदा ज्यानं तुम्हाला मदत केली, ज्याने तुम्हाला
परिस्थितीमध्ये सहाय्य केलं, ज्यांनी तुमच्यावर दया केली, त्या लोकांना बरेचदा आम्ही विसर पडतो आम्हाला त्यांची. आज माझ्या प्रियजनांनो, बायबल देवाचं वचन सांगत आहे, हा ईश्वर राजा या डोंगरावरून आपल्या शिष्यांना हा जाहीरनामा, राजाचा राज्याभिषेकाचा हा नियम शिकवत आहे. आज जर ही वचनं तुम्ही काळजीपूर्वक ऐकाल तर प्रियानो, स्वर्गामध्ये, पृथ्वीमध्ये तुम्ही पृथ्वीचं पण वतन पाहाल आणि स्वर्गाचं वतन तुमच्यापासून दूर नाही प्रियानो. म्हणून दयाळू राहा. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः दयाळू होता. त्याला अंधयाबद्दल दया आली आणि अंधयाला त्यानं स्पर्श केला आणि त्याचे डोळे उघडले. कुष्ठ्याला त्यानं स्पर्श केला आणि कुष्ठ्याला शुद्ध केलं. येशू ख्रिस्ताला ज्यांनी दगडमार केला त्यांना देखील प्रभू येशू ख्रिस्तानं क्षमा केली. माझ्या प्रियानो, आम्हाला ठाऊक आहे की देव दयाळू आहे. आम्ही देवाला म्हणतो, देवा माझ्यावर दया कर. आणि आम्ही दया पावलेले लोक, मनुष्यावर जेव्हा दया करायची वेळ येते तेव्हा आम्ही कठीण बनतो. म्हणून आज देवाचा सेवक या वचनातून तुम्हाला बोध करत आहे, जे दयाळू ते धन्य, त्याचवर दया करण्यात येईल. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यावर दया केलेली आहे म्हणून तुम्हाला पापांची क्षमा झालेली आहे, म्हणून तुम्ही व्याधीमुक्त झालेला आहात, म्हणून तुमच्या कुटुंबाला भरभराट झालेली आहे. तुम्ही गरीबावर दया करा, अनाथ पोरक्या विधवांची दाद घ्या. जे तुम्हाजवळ आहे ते द्यायला शिका. इतरांसाठी वेळ द्या, इतरांसाठी प्रार्थना करा, मदतीचा हात द्या. जे दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत त्यांना मदत करा, दया करा. बायबलमध्ये लिहिले, दया न्यायावर प्रतिष्ठा मिळवते. देव दयाळू आहे, त्यानं तुमच्यावर दया केलेली आहे, याचा विसर पडू देऊ नका. म्हणून प्रभू येशू म्हणतो, जे दयाळू ते धन्य, त्याचवर दया करण्यात येईल. जे अंतकरणाची शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. अंतकरण शुद्ध राहिलं पाहिजे. आपण म्हणतो बघा, मुखात एक आत एक, बस झालं. परमेश्वराने तुम्हाला जे अंतकरण दिलेलं आहे ते जीवनाचा उगम त्यामध्ये आहे. जर तुमचं अंतकरण शुद्ध असेल तर बायबल सांगतं ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, त्यास देवाचे पुत्र म्हणतील. आज आम्हाला पाहायला मिळतं समाजामध्ये की प्रियानो, तरुणी त्यांच्या जीवनामध्ये शांती नाही आहे. याला कारण की माझ्या प्रियानो, ते नशेच्या मागे लागलेले आहेत, अनेक प्रकारचे चुकीच्या गोष्टींच्या मागे लागलेले आहेत. आणि मग अशा प्रकारची नशा, अशा प्रकारचं पाप, व्यभिचार, यामुळे त्यांनी स्वतःची शांती हरवून बसलेले आहेत. आज तुम्हाकडं प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे, मी तुम्हाला शांती देतो. जग देतं तसं नाही, आपली शांती देतो. आणि म्हणून प्रियानो, परमेश्वराची इच्छा ही आहे की आम्ही शांती करणारे बनले पाहिजे. आपल्या देशासाठी आपण शांती करणारे, आपल्या राज्यासाठी, आपल्या समाजासाठी आपण शांतीचे देवदूत बनलं पाहिजे. कारण शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाचे पुत्र म्हणतील. माझ्या प्रियाने, येशू ख्रिस्तानं या जगाला काय दिली? शांती दिली. आणि कारण तो देवाचा पुत्र होता. धार्मिकतेकरता ज्यांचा छळ झालाय ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. आज आम्हाला पाहायला मिळतं या दुष्ट पिढीमध्ये, या व्यभिचारी पिढीमध्ये त्रास आहे. जे धार्मिकतेचं अवलंबन करत आहेत, जे परमेश्वराची भक्ती, प्रार्थना करत आहेत, त्यांचा छळ होत आहे. परंतु जे दुष्ट आहेत, वाईट गोष्टी करत आहेत, जे छळत आहेत, त्यांना कोणी आवर घालत नाहीये. जिथं अंधार आहेत, जिथं अंधाराची कर्म चालू आहेत, त्यांना कोणी छळत नाही, त्यांना त्यांच्या गोष्टी बंद करायला कोणी सांगत नाही. पण जिथं प्रकाशाचं काम चालू आहे, जिथं धार्मिकतेचं काम चालू आहे, तिथं छळ होतो. घाबरू नका. बायबल पाऊल तिमोथेच्या पत्रात म्हणतो, जे ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य घालवायला पाहतील त्यांचा छळ होईल. येशू ख्रिस्ताने स्वतः छळ सहन केला यासाठी की प्रियानो, आम्हाला चांगलं फळ मिळावं. आज येशूच्या नावामध्ये तुमचा छळ होत आहे काय? स्वर्गाचं राज्य तुमचं आहे. 11व्या वचनात प्रभू म्हणतो, जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील, तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे. तुम्हापूर्वी जे संदिष्ट होऊन गेले त्यांचा त्यांनी तसा छळ केला. बाप्तिस्म करणारे योहानाला छळलं, स्टीफनाला दगडमार झाला. माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्रात अनेक लोकांनी छळ सहन केला यासाठी की त्यांना ठाऊक होतं की स्वर्गामध्ये आमचं प्रतिफळ मोठं आहे. आज आपण हा संदेश प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला पाठवलेला आहे. तो हाच आहे की प्रियानो, स्वर्गाचं राज्य
हे तुमच्या आणि माझ्यासाठी देवानं ठेवलेलं आहे. म्हणून स्वर्गाच्या राज्याच्या राजानं या जगावर प्रीती केली आणि आपला पुत्र येशू या जगात पाठवलेला आहे. तो राजा बनून या जगात आला आणि या राजानं हा आपला जाहीरनामा डोंगरावर यासाठी दिला की तुम्ही आणि मी त्याची प्रजा बनावी आणि आम्हाला स्वर्गाचं राज्य प्राप्त व्हावं. आणि म्हणून हे 10 धन्यवाद तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा, ऐका, श्रवण करा, पहा. की खरोखर पहिला धन्यवाद हा आहे की जे आत्म्याने धन्य दिन ते धन्य स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. जे शोक करतात ते धन्य त्यास सांत्वन प्राप्त होईल. जे सौम्य ते धन्य त्यास पृथ्वीचे वतन मिळेल. जे धार्मिकते करता भुकेले ते धन्य ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य त्याचवर दया करण्यात येईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. शांती करणारे ते धन्य त्यास देवाचे पुत्र म्हणतील. धार्मिकतेकरता ज्यांचा छळ झालाय ते धन्य स्वर्गाचे राज्य त्यांचं आहे. जेव्हा माझ्या नामामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, कारण स्वर्गाचं राज्य तुमचंच आहे. तुम्हापूर्वी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, हा संदेश परमेश्वराने तुम्हासाठी पाठवला यासाठी की तुम्ही त्याची प्रजा व्हावी आणि स्वर्गाचं राज्य तुम्हाला प्राप्त व्हावं. देवबाप करो हा संदेश तुम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करू. या आपण नम्रपणे स्वतःला प्रभूच्या हाती समर्पित करू आणि प्रार्थना करू. परम थोर परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, आकाशपृथ्वी आणि माझ्या उत्पन्नकर्त्या बापा येशूच्या प्रिय नामात मी तुझा आभार मानितो. हा तुझा शुभ संदेश या प्रियजनांना तू प्रकट केलेला आहेस. येशू, तू राजा आहेस आणि या भूतलावर ही तुझी प्रजा आहे. दयाप्रभू येशू, हा तुझा जाहीरनामा आम्हासाठी आहे, यासाठी की आम्ही पृथ्वीचं वतन तर घ्यावंच, पण स्वर्गाचं वतन आम्हाला प्राप्त व्हावं. म्हणून तुझ्या ह्या जाहीरनाम्यातल्या गोष्टी, हे 10 धन्यवाद तू आज आम्हाला प्रगट केलेले आहेस. मी प्रार्थना करतो येशू, प्रत्येकाला आत्म्यामन दीन बनव, प्रत्येकाला सौम्य बनव, प्रत्येकाला दयाळू बनव, प्रत्येकाला येशू शांती करणारे बनव. अंतःकरण त्यांचं शुद्ध असू दे. धार्मिकतेकरता त्यांचा छळ होत आहे ते सहन करण्याची सामर्थ्य आणि शक्ती त्यांना दे प्रभू, आणि स्वर्गाचं राज्य त्यांना प्राप्त, या सर्वांना प्राप्त हो. येशूच्या नावाने प्रार्थना करीतो. आमेन. देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित कर. प्रेज द लॉर्ड.